नमस्कार मित्रमैत्रिणींनो. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या एका गोष्टीची वेगाने चर्चा होते आहे. ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे का? याच्याविषयीचे शरद पवारांनी याच्या आधी दिलेले काही स्टेटमेंट आणि सध्या बारामतीमध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्यावरून असा अंदाज लावता येतो की राजकारणामध्ये असं काहीही नक्कीच होऊ शकतं. तर कारण काय झालेलं आहे? आपल्याला माहिती आहे, अजितदादा पवार गेल्याच्या नंतर तिथली जागा रिकामी झाली आणि त्यामुळे आता तिथे पोटनिवडणुका आहे. पोटनिवडणुकीमध्ये अजितदादांच्या जागी सुनेत्रा पवार उभ्या आहेत. सुनेत्रा पवार यांच्या विरोधामध्ये काँग्रेसने उमेदवार दिलेला होता, आकाश मोरे त्यांचं नाव. काँग्रेसने जेव्हा उमेदवार दिला तेव्हा वेगवेगळ्या चर्चा झाल्या. पार्थ पवार म्हणाले काँग्रेससारख्या मॅच्युअर पक्षाने असं करायला नको होतं. ते सगळं झालं. काँग्रेसचं म्हणणं होतं की यांनी FIR नोंदवण्याची मागणी करावी. सुनेत्रा वहिनींनी अजितदादांचं जे काही झालं त्याच्याविरोधात FIR व्हावी. ती जर झाली किंवा तशी मागणी केली तर आम्ही उमेदवारी मागे घेतो. मात्र असं काही झालेलं नाही. सुनेत्रा पवारांचा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना हर्षवर्धन सपकाळ फोन गेला आणि त्याच्यानंतर हर्षवर्धन सपकाळ जाहीर केलं की काँग्रेसचे उमेदवार आपली उमेदवारी मागे घेणार आहेत. म्हणजे आता सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसचं कोणीही उभं नाही आहे. अर्थात त्यांच्या विरोधात खूप वेगवेगळे 50 उमेदवार आहेत अशी माहिती मिळते. तर जेव्हा ही उमेदवारी मागे घेतली तेव्हा हर्षवर्धन सपकाळ यांनी एक वाक्य वापरलं. ते वाक्य असं होतं की ते म्हणाले की आम्ही नैतिकतेला धरून किंवा जो काही पायंडा आपल्याकडे होता त्याचा सगळा विचार करून आम्ही उमेदवारी मागे घेतलेली आहे. परंतु 2029 मात्र बारामतीमध्ये काँग्रेसचाच आमदार असेल, हे त्यांचं जे काही वाक्य होतं त्याच्यामुळे अनेक लोकांच्या लाईटा लागल्या. मग लोकांनी विचार करणं सुरू केलं, इतकं ठामपणे कसं काय म्हणू शकतात? महाविकास आघाडीतले शरद पवार त्यांच्याकडे आहेत, म्हणजे शरद पवारांच्या पक्षातले कोणी उमेदवारी देणार नाही का? काँग्रेसचे उमेदवार असतील का? असं सगळं चर्चा सुरू झाल्या आणि त्यातनं जे काही पुढे वाटायला लागलं ते म्हणजे शक्य होईल की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होईल आणि त्याच्यानंतर ती काँग्रेस आणि हे असं मे बी होऊ शकतं किंवा अजित पवार गटसुद्धा त्याच्यात विलीन होऊ शकतो. आता तुम्ही पाहिलं असेल की अजितदादाच्या जाण्याच्या आधी किंवा त्या दरम्यान 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा होत्या, पण त्यात चांडळ चौकडनी तसं काय होऊ दिलं नाही. आणि आता जे काय सगळे पार्थ पवारांचे हात कशाच्या खाली दबलेले आहेत, अनेक गोष्टी आहेत, यांची प्रॉपर्टी आहे वेगवेगळ्या ठिकाणी. तुम्हाला माहिती आहे की हे सरकार काय पद्धतीने इन्क्वायरी बसवते, त्या सगळ्या फिअरच्या ह्याच्यामध्ये लोक काय भाजपची साथ सोडायला तयार नाही. आणि त्याच्यामुळे हे जे 2 पक्ष एकत्र येणार होते ती चर्चा जी आहे ती आता बंद झाली. आता ही चर्चा सुरू झालेली आहे की मे बी शरद पवार हे इकडे जातील. तसं होऊ शकतं का? तर शरद पवार तसं पाहिलं तर मूळचे काँग्रेसचेच. त्यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसपासूनच झाली. मग नंतर जेव्हा सोनिया गांधींची एंट्री झाली तेव्हा त्यांनी त्या विदेशी आहेत वगैरे असा मुद्दा करून जो आहे तो पक्ष बदलला, बाजू बदलली. त्याच्यानंतर वेगळा पक्ष काढला, परत काँग्रेसमध्ये आले, परत वेगळा पक्ष काढला. असं ते सगळं झालेलं आहे. आणि म्हणजे 2099च्या दरम्यान हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांनी सुरू केला. पण तेव्हापासून त्यांचं जे काही राजकारण ते काँग्रेसच्या विरोधात नव्हतंच. त्यांची विचारधारासुद्धा ही जवळपास सारखीच आहे. शरद पवार स्वतः मागच्या वर्षी असं म्हणाले होते की भविष्यामध्ये सगळे प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होतील. याचा अर्थ सगळे प्रादेशिक पक्ष म्हणजे कोणते? शरद पवारांचा पक्षसुद्धा तसा पाहिलं तर महाराष्ट्रापुरता मर्यादित जास्त आहे. तो बाहेर ठिकाणी 1-2 असतात त्यांचे आमदार खासदार, पण महाराष्ट्राचा तो ओळख आहे शरद पवार पक्षाची. आता सगळे प्रादेशिक पक्ष म्हणजे कोण काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतं? की ज्यांना आजची ही हुकुमशाही प्रवृत्तीची सगळी सत्ता नको वाटते, ज्यांना हे कळतंय की या हुकुमशाहीमुळे कसे शाळा बंद होत आहे, शिक्षण बंद होत आहे, आरोग्यावरचा खर्च कमी होतो, लोकांचं उत्पन्न कमी होतं आहे आणि त्याच्यामुळे लोक त्याच्या विरोधात आहेत. त्यामुळे हे जे कोणी असतील सगळे पक्ष काँग्रेसमध्ये जातील आणि त्यांनाही असं वाटतं कारण एकीकडे ही जी शक्ती आहे जे की सगळी धाक, दपटशाही, भ्रष्टाचार, दमन, केसेस करणे, इन्क्वायरी बसवणे असं करून लोक त्यांच्याकडे आज गेलेले आहेत. भाजपमध्ये जे तुम्हाला आकडा दिसतोय हा सगळा आकडा खरं पाहिलं तर ही सगळी भ्रष्टाचारांची जंत्री दिसते मॅक्सिमम. कारण हे सगळे लोक मॅक्सिमम कोण आहेत?
ज्यांच्यावर आरोप केले होते भाजपने याच्या आधी, अशोक चव्हाणांवर आरोप केले, श्वेतपत्रिका काढली होती, भुजबळांना जेलमध्ये चक्की पिसिंग वगैरे म्हटले होते. तर हे ज्या अर्थी ज्यांनी चुकीचे कामं केलेले लोक त्यांनी जमा केलेले आहेत, त्या अर्थी हे एकत्र आहेत. ते कशाच्या जोरावर? तर भीतीमुळे एकत्र आहेत. आणि असे सगळे फ्रॉड करणारे लोक हे किती काळ एकत्र राहतील? त्यांचं काही फार एकत्र राहू शकत नाही. म्हणजे एकीकडे एक असा पक्ष आहे आणि दुसरीकडे एक दुसरा पक्ष आहे, काँग्रेस पक्ष, की जो प्रयत्न करतो आहे की त्यांच्यावर आजच्यापर्यंत लागलेले जे काही डाग आहे ते धुतल्या जातील, राजकीय संस्कृती सुधारित करण्याचा प्रयत्न करणे, संविधानाच्या रस्त्याने चालायचा प्रयत्न करणे, हे सगळे प्रयत्न इकडून करताना दिसते. आणि त्याच्यामुळे शरद पवारांचं हे वाक्य होतं आणि त्यामुळेही लोकांना असं वाटायला लागलं की ओके, म्हणजे होऊ शकतं असं की शरद पवारांचा पक्ष त्यांच्यासोबत जाईल. इवन काँग्रेसने जेव्हा सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार दिला तेव्हा शरद पवारांनाही विचारलं होतं, सुप्रिया सुळेंनाही विचारलं होतं की तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर. रोहित पवारांनी विचारलं होतं. ते म्हणाले, हे बघा, उमेदवारी देणं ह्याच्यात काही हे नाही आहे, उमेदवार हे देतच असतात आणि लोकशाही आहे, ज्या अर्थी जर का नियम असा आहे की कोणी उभं राहू शकतं म्हणजे कोणी उभं राहू शकतं. पण त्यामुळे जेव्हा अपरिपक्व म्हटले होते किंवा काँग्रेसचा डाऊनफॉल असं पार्थ पवार म्हणले होते, तेव्हा शरद पवारांनी सांगितलं होतं की त्यांच्याकडे राजकीय मॅच्युरिटी आहे की नाही हे मला माहिती नाही, असं वक्तव्य नव्हतं करायला पाहिजे. थोडक्यात पवारांनी काँग्रेसला या ठिकाणी जे आहे ते पाठिंबा देण्याचं किंवा आपण त्यांच्यासोबत आहोत असं दाखवलं होतं. इवन सुप्रिया सुळेसुद्धा आत्ता खासदार झाल्या, जिंकून आल्या, ज्या त्या खासदार झाल्या, तर अर्थात तिथे असलेल्या सगळे लोकल काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, लोकल तिथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते असतील, या सगळ्यांची मदत नक्कीच झालेली आहे त्यांना ना. आणि त्यामुळे हे सगळं आहे. अर्थात याच्या आधीही असा सगळा इतिहास राहिलेला. अजितदादा पवारसुद्धा काँग्रेस पक्षाकडून उभे होते एकेकाळी, खूप जुना जर का तुम्ही काळ पाहिला तर. आणि त्यामुळे असं आता बोललं जातं आहे की शरद पवारांचा पक्ष इकडे जाऊ शकतो, कारण एकतर शरद पवारांचं वय झालेलं आहे आणि त्यांच्या पक्षामध्ये सध्या आहेत लोक, म्हणजे सुप्रिया सुळे आहेत, महिला आहेत, त्या बिंग फिमेल आपण म्हणूया की राजकारणामध्ये इन्फ्लुएन्शियल असणं हे खूप गरजेचं आहे महिलां म्हणून. बाकी जयंत पाटील आहे, इतर रोहित पवार वगैरे आहे, या सगळ्यांनासुद्धा एक काँग्रेसमध्ये गेल्याच्या नंतर कुठेतरी एका मोठ्या व्यापक याच्यामध्ये सामील झाल्याचं हे येऊ शकतं आणि पाठबळ मिळू शकतं असं बोललं जात आहे. आता अशा या सगळ्या चर्चा आहेत राजकारणामध्ये. अर्थात काही होऊ शकतं. आता आपण एवढं काहीतरी तोडाफोड्या होताना बघितलेलं आहे, त्याच्यामुळे हे जे आधी तिथून तुटून आलेले होते ते परत तिकडे जाऊ शकतील, कारण आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये त्यांनी युत्याच केलेल्या होत्या, एकत्र येऊनच लढले होते काँग्रेस आणि राष्ट्रवादी. त्याच्यामुळे एकत्र येऊन लढणं काय आणि एका पक्षावर लढणं काय, मला असं वाटतं की हे सारखंच असणार आहे. आणि दुसरं म्हणजे आता पवारांनी जो ब्रँड घड्याळ मोठा केला होता तो आता त्यांच्या हातात नाही आहे. त्यामुळे निदान आता इतकं मला असं वाटतं की 85व्या वर्षी मे बी शरद पवारांना हे वाटत असेल की जिथून आपण राजकारणाची सुरुवात केली तिकडे परत जावं. आणि ही जी काही हुकुमशाही विरोधातली लढाई आहे ही खरं तर आजची पक्षीय लढाई दिसत नाही. अनेकांना वाटत असेल की मी एकाच पक्षाला का जोडते. एकतर आज ते सत्तेत आहे, आपल्या देशाची तिजोरी त्यांच्या हातात आहे, म्हणजे खर्च कशावर करायचा हे ते ठरवतात. त्यामुळे आपणच बोलायला पाहिजे. काँग्रेसच्या हातात आत्ता तिजोरीच्या चाब्या नाही आहेत, त्यांच्या हातात येतील आणि ते चुकीचं करतील तेव्हा आपण त्यांनाही बोलूया. पण आज यांच्या हातात आहे आणि हे भयंकर, म्हणजे जे सगळे अभ्यासक वरिष्ठ बुजुर्ग लोक सांगतात आजपर्यंत झालं नाही इतकं भयंकर चाललेलं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा जो एकीकडे दुसरा असलेला पक्ष, जी भारतीय स्वातंत्र्य चळवळीची प्रेरणा, त्यांची प्रेरणा दिसते अनेक लोकांमध्ये आणि ती वाढवण्याचं कामसुद्धा त्यांचं चाललेलं आहे. त्यामुळे आत्ताची लढाई ही फक्त हा पक्ष काय तो पक्ष सगळे सारखे असतात असं तुम्ही बोलू नका. आणि असं बोलणारे तुमच्यासोबत काही लोक असतील तर त्यांनासुद्धा थांबवा. ही वेळ नाही आहे, हे नंतर कधीतरी तुम्ही बोला. या दोन वेगळ्या शक्ती आहेत, ह्या दोन वेगळ्या फोर्सेस आहेत. हिटलरसुद्धा निवडणुकीतून जिंकून आला होता, तेव्हाही काही लोक होते म्हणणारे अरे सगळेच राजकारणी तसेच असतात, हा यांचा हिटलरचा पक्ष आहे आणि दुसरा पक्ष तो तरी काय करेल. अरे पण दुसऱ्या पक्षाने हिटलरसारखं नाही केलं ना, परत सत्तेत आले, आत्तासुद्धा सत्तेत आहेत ते. त्यामुळे
दोन जरी पक्ष असले तरी त्यांच्यामधले त्यांच्या ज्या प्रेरणा आहेत त्या किती भयंकर आहेत. सगळ्या फुटीच्या प्रेरणा, दंगे धोपे धपटशा करण्याच्या प्रेरणा, भ्रष्टाचारी लोकांना सोबत घेण्याच्या प्रेरणा, खोटं बोलण्याच्या प्रेरणा, धर्माचं नाव घेऊन लोकांना भोंदू बनवण्याचं प्रेरणा त्यांच्या असतील. भ्रष्टाचार करणे, त्यांचे कुठलेही रस्ते टिकत नाही, कुठलेही पूल टिकत नाही आणि कुठलेही मंदिरं टिकत नाही आहे, गळत राहतात. ह्या अशा काम करणाऱ्या पक्ष मला नाही वाटत की भारतामध्ये दुसरा कोणता असेल. आणि त्यामुळे आज गरज आहे, जर पवारांनी म्हटलं आणि ते जर इकडे गेले तर खूपच चांगलं होईल. बघा मी कोणाचीच नाही आहे आणि मला तर मदतच होईल जर का कुठल्या पक्षाने मला मदत केली तर. पण मला तशी मदत घ्यायची नाही आहे आणि मला जर घ्यायची असती तर मी भाजपकडूनच घेतली असती. पण माझं सांगणं फक्त इतकंच आहे, जे काही मी बोलते आहे हे फक्त आणि फक्त मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये चांगले दिवस यावे, आपल्याला इथे राहायचं आहे, जगायचं, आपल्या पुढच्या पिढ्या येणार आहे, या देशाला इतकं चांगला समृद्ध इतिहास लाभलेला आहे, म्हणून हे सगळं आहे. आणि अजून एक, आज ज्योतिबा फुले यांची जयंती आहे, महात्मा ज्योतिबा फुले. त्या जयंतीनिमित्त रात्री 9 वाजता मी लाईव्ह येणार आहे. या चॅनलवर तुम्ही सगळ्यांनी ऐका. या लाईव्हमध्ये मी ज्योतिबा फुले, महात्मा फुले यांनी हे जे सगळे अवतार कल्पना आहे धर्मामधल्या त्या कशा आल्या असतील याच्याविषयी जे लेखन केलं आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे, त्याच्यावर चर्चा करणार आहे. 9 वाजता नक्की लाईव्हला जॉईन व्हा. आणि आता इथेच थांबते. धन्यवाद.